नसरापूर प्रकरणातील आरोपीला हाल करत संपवावं अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे। फास्ट ट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणणाऱ्या सरकारनं फास्ट ट्रॅकची व्याख्या सांगावी असं राज ठाकरेंनी म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये मुली स्त्रिया पळून नेण्याचं त्यांचं शोषण करण्याच्या प्रमाणामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। राज्यामध्ये कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही अशा शब्दात राज ठाकरेंनी टीका केली आहे। राज्याचं लक्ष आणि लक्ष्य विचलित झालं। राज ठाकरेंनी सरकारवर या शब्दात निशाणा साधलाय। नसरापुरातील 3.5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नराधमानं तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला। या घटनेनं शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली। या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हाल करत संपवावं। सरकार अशा घटनांमध्ये जेव्हा फास्ट ट्रॅक पद्धतीनं कारवाई करू म्हणतं तेव्हा सरकारनं फास्ट ट्रॅकची व्याख्या पण सांगावी, कारण अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते। महाराष्ट्रामध्ये मुली स्त्रिया पळून नेण्याचं त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय आणि असं नाहीये ते एखाद्या वर्षीच वाढतंय, तर ते वर्षागणित वाढतंय। याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही। नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला गेल्याच्या बातम्या पण आल्या। ही तत्परता स्त्रियांचं मुलींचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही? सत्ता मिळवणं ती गाजवणं याचा एक भस्मासूर जो वरपासून खालपर्यंत धुमाकूळ घालायला लागला आहे त्याने महाराष्ट्र पूर्णपणे विस्कटायला लागलाय। प्रत्येकाला या ना त्या मार्गानं सत्ता मिळवायची आहे आणि गाजवायची आहे। महाराष्ट्राचं विचलित झालेलं लक्ष आणि भरकटलेलं लक्ष्य पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकारने तातडीने करावं।